नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. तर बघा, हा जो अनुभव आहे, असाच अनुभव बऱ्याच जणांना, बंधू भगिनींना येत असेल. मला तुम्ही खरंच असा अनुभव येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बऱ्याच वेळेला असं होतं आहे की बरेच लोकं असे असतात की ज्यांना नाही आपलं बरं वाटत. म्हणजे त्या लोकांना आपलं काहीतरी गोष्टी खटकत असतील किंवा आपण नाही आवडत असू. तर अशा लोकांच्या बाबतीत असं घडतं आहे की आपण गुरुमार्गी असेल तर आपल्याला पण बरेच लोकांचा स्वभाव नाही पटत, आवडत नाही. काही-काही लोकं नाहीत आपल्या स्वभावात बसत. तर आपल्या बाबतीत पण असं असते. पण गुरुमार्गी लोकं काय करतात की गुरुमार्गी लोकं, हां बाबा, चला नाही ना पटत आपल्याला त्यांचं, चला त्यांच्यापासून लांब राहू. त्यांच्या पद्धतीनं त्यांनी जीवन जगू देत, आपल्या पद्धतीनं आपण जगायचं. हे गुरुमार्गी लोकांचे लक्षण. पण काही-काही लोकांचे स्वभाव असे विकृत असतात की 4 माणसं बघितली की आपल्याला ज्या लोकांबद्दल ज्या लोकांचं काही बरं वाटत नाही किंवा ज्या लोकांचं काही चांगलं वाटत नाही, त्या लोकांचा इन्सल्ट करायचा, त्यांची काहीतरी न्यूनगंड पकडायचा, काहीतरी त्यांची कमतरता पकडायची आणि त्या लोकांना म्हणजे बोलायचं, काहीतरी टोमणे मारायचे वगैरे, असे स्वभाव असतात लोकांचे. आणि अशा वेळेला जर आपण त्या लोकांनी काहीतरी निमित्त काढले आणि त्या निमित्ताला आपण प्रत्युत्तर देऊन त्यांच्यासारखंच आपण त्रागा करून ज्यावेळेला आपण घेतोय ना, त्यावेळेला खरंच खूप त्रास होतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. स्वतःलाच खूप त्रास होतो आहे. म्हणजे माझं असं मत आहे की त्यावेळेला परमेश्वरसुद्धा म्हणत असतोय, हां, तू 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 तुझ्या पद्धतीने सॉल्व्ह करणार आहेस का? हां, मग कर. तू तुझ्या पद्धतीने सॉल्व्ह कर. मग तू तुझ्या पद्धतीने उत्तरं देत बसणार आहेस का? हां, दे. तर त्यावेळी आपल्याला खूप त्रास होतो आहे. आणि ज्यावेळी एखादं काहीतरी व्यक्ती मुद्दाम अपमान करायचाच आहे ह्याचा म्हणून आपला करत असेल किंवा मुद्दाम ह्याला टोमणे मारायचेच आहेत म्हणून मारत असेल किंवा मुद्दाम ह्याला त्रास द्यायचंच आहे म्हणून एखादी व्यक्ती जर आपल्याला काहीतरी करत असेल, त्रास देत असेल, तर त्यावेळी आपण ती व्यक्ती म्हणजे आपल्याला बोलतच नाही आहे किंवा त्या व्यक्तीचं आणि माझं काही हेच नाही आहे, ते कुणाला बोलते मला काय माहीत नाही, अशा आविर्भावात ज्यावेळेला आपण बसतोय ना, मी स्वतः अशा गोष्टी घडल्यात माझ्यासोबत. अशा ज्यावेळेला मी करते ना, त्यावेळी त्या व्यक्तीला इतका जोरात फटका बसतोय की मी विचारसुद्धा करणार नाही, इतक्या जोरात त्याला बेकार फटका बसतोय. म्हणजे ते आपोआप, म्हणून मी हे टायटल असं टाकलेलं आहे की लीला त्याची असत्या पण नाव आपलं येते. हे चांगल्या पण गोष्टीत घडतंय आणि वाईट पण गोष्टीत घडतंय. पण ज्यावेळेला वाईट गोष्टींमध्ये असं घडतंय, त्यावेळेला लोकं चांगल्या गोष्टींमध्ये घडल्यावर काय होते मी तुम्हाला पुढं पण सांगेनच. तर वाईट गोष्टीत असं घडलं की आपल्याला माहिती आहे, बघा, गुरुमार्गी जे पण आहेत त्यांना माहिती आहे आणि आईंच्या मार्गात तर असणाऱ्यांना प्रत्येकाला माहिती आहे. आपल्याकडं फक्त 2-3च गोष्टी आहेत. गुरूंचे चरण, आपल्या परमेश्वराचे चरण, नाम आणि गुरूंनी आपल्या दिलेली उपासना. ह्या 2-3च गोष्टी आहेत. बाकीचं आपल्याकडं काहीही नाही आहे. पण अशा लोकांना असं वाटायला सुरुवात होते की बाबा, हिच्याबरोबरच माझं 2-4 दिवसापूर्वी खटकलेलं किंवा ह्याच्यासोबतच असं 2-4 दिवसापूर्वी झालेलं आणि माझ्या बाबतीत लगेच अशी काहीतरी घटना घडली, म्हणजे ह्याने काहीतरी करणेबाधा करत असतात. म्हणजे माझ्या बाबतीत बऱ्याच वेळेला असे अनुभव आलेले आहेत मला की लोकांना असं वाटायला सुरुवात होत्या की ह्याने काहीतरी केलं. म्हणजे बरेच जण असे म्हणतात की काहीतरी करणी, भूतबाधा, पिशाच. तर कधीची विनंती आहे, जर कुणी जे पण ऐकत असतील आणि ते गुरुमार्गी नसतील तर त्या लोकांना मी कधीची विनंती करते, गुरुमार्गी लोकांना जर विनाकारण, कारण नसताना, मी म्हणते, कारण काहीतरी असेल आणि तुम्ही काहीतरी बोलला ती गोष्ट वेगळी, पण कारण नसताना त्यांनी तुमच्यावर आत्ता काही तुमच्याशी आत्ता काही तुमच्याशी गैर वागलेले नाहीत आणि तुम्ही विनाकारण त्यांना त्रास द्यायचा आहे म्हणून काहीतरी करत असाल, तर तुम्हाला त्यांनी काहीही करावं लागत नाही. त्यांनी केलेली उपासना आणि उपासनेच्या जोरावर त्यांच्यासोबत असणारे गुरु, त्यांच्यासोबत असणारं त्यांच्या देवाचं सहाय्य, हेच तुम्हाला उत्तर देत असते. त्यांनी काही करावं लागत नाही. जर कोणी गुरुमार्गी नसतील आणि जर काय असे प्रकार जर कोण करत असेल, म्हणजे
सगळेच करतात असं नाही मी म्हणत, पण काही काही लोकं अशी असतात. तर मी तुम्हाला खरं सांगते, हे माझे स्वतःचे अनुभव आहेत आणि जर मी स्वतःहून एखाद्याचं, मी असू दे किंवा कुठलाही गुरुमार्गी असू दे, त्यानं विचार जरी आणला कुणाचा वाईट, कुणाबद्दल वाईट विचार जरी आणला, तरीसुद्धा तिथल्या तिथं ते आपले गुरु आपल्याला शिक्षा द्यायला. आमच्या आई तर इन्स्टंट लगेच तिथल्या तिथं आम्हाला शिक्षा देतात. म्हणजे विचार जरी आणला तर. करणं तर लांबचीच गोष्ट. करूच शकत नाही आम्ही. करूच शकणार नाही. मला नाही वाटत आईंच्या मार्गात असणारे कुठल्या आईंचे शिष्य किंवा कुठल्याही गुरुमार्गी असणारी लोकं की एखाद्याचं वाईट करण्यासाठी काहीतरी करतील. शक्य नाही ते आणि त्यांच्याकडनं ते गुरु होऊच देणार नाहीत. ही पहिली गोष्ट आहे. जरी माणूस म्हणून वाईट विचार जरी आले, तरी तिथल्या तिथं एवढी मोठी शिक्षा किंवा एवढं काहीतरी फटका बसतोय ना, की आई क्षमा करा, परत असे विचार येणार नाहीत. विचार येणार नाहीत. इथनं सुरुवात होत्या. करणं फार लांबची गोष्ट आहे. त्यामुळं का नाही जर मला माझ्या बाबतीत बऱ्याच वेळेला अशा घटना घडल्यात, की विनाकारण जर एखाद्यानं त्रास दिला, म्हणजे काहीच कारण नाही आहे आणि बरेच जण आहेत असे माझ्या लाईफमध्ये, की काहीच कारण नसतंय. ते माझ्याशी वितुष्ट घेतात आणि मी काही न बोलतासुद्धा अपमान करायला बरेच जण येतात आणि जर मी प्रत्युत्तर करत बसले ना, भांडत बसले ना, मला फार त्रास होतो आहे. मला फार त्रास होतो आणि ज्यावेळेला मी चला चालू द्या तुमच्या पद्धतीनं चालू द्या, असं ज्यावेळेला मी करताना आणि मी म्हणजे आता तर मी त्या गोष्टी म्हणजे मला माहिती पडल्या, त्यामुळे मी त्याच पद्धतीनं आता जगता, की बोलताय ना, ठीक आहे बोला. करताय ना, ठीक आहे करा. म्हणताय ना, ठीक आहे म्हणा. आणि त्यावेळेला त्या माणसांना माझ्यासमोर इतके भयानक म्हणजे माणसाची वृत्ती कशी असते, की ही बोलत नाही आहे. म्हणजे त्याचा अर्थ त्यांनी काय घेतात, की ही कमकुवत आहे किंवा हा कमकुवत आहे. असं नसतंय. तर त्याचं उत्तर द्यायला कुणीतरी दुसरं बसलेलं आहे म्हणून आम्ही उत्तर देत नाही. असा तो प्रकार असतोय. म्हणून विनाकारण कुणाला त्रास देण्यात काहीच पण नाही. म्हणजे आम्ही जरी गुरुमार्गी जरी कोण असतील, म्हणजे आता मी स्वतःला गुरुमार्गी म्हणताना, तर मी विनाकारण जर कुणाचा विचारसुद्धा नाही करू शकत वाईट. करणं खूप लांबची गोष्ट. हे दुसऱ्या तिसऱ्यांदा मी व्हिडिओमध्ये बोलले असेल. तर हे आहे की विचारसुद्धा करू शकत नाही. करणं तर खूप लांबची गोष्ट. पण ज्यांनी काही जरी करायचं जर ठरवलं वाईट आमच्याबद्दल, तर त्यांनासुद्धा सुटका नाही. ते समोरच दिसणार. असे खरंच तुम्हाला पण अनुभव आले असले तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. का तर ना खूप असे मला खूप म्हणजे खूप मी आता सांगता येत नाही, मला असं सांगू शकत नाही. पण खूप वाईट पण त्या लोकांना अनुभव आलेले आहेत आणि त्या लोकांना मग असं वाटायला सुरुवात होत्या, की काहीतरी इथं पाणी मुरतंय किंवा काहीतरी करणी बाधा किंवा काहीतरी केलं हिनं वगैरे असे आरोप झालेले आहेत माझ्यावरती बऱ्याच वेळेला आणि हसू येतं ह्या गोष्टींचं, की म्हणजे तसं जर असतं ना, तर आईनी पहिली उठून शिक्षा मलाच दिली असती किंवा असं कुणासोबत होत असेल आणि त्यांच्यावर असा आळ येत असेल, तर त्यांना पण हसू येईल कदाचित. का तर असे आळ आले किंवा असं कुणीतरी आपल्यावर शिंतोडे उडवले, तर राग येत नाही त्या व्यक्तींचा, कीव येत्या आणि हसू येते. का तर आपल्याला माहिती आहे आपल्याकडे कुठली शस्त्र आहेत आणि बाकी कुठले असले घाणेरडे उपाय करायची गरज पडत नाही आपल्याला. का तर जे पण करून घेतात ते आपले गुरु आपल्याकडून करून घेतात. आपण काहीही करत नाही. आणि चांगल्या गोष्टी ज्यावेळेला घडतात बघा, आता काल एका ताईचा फोन आलेला मला आणि खूप छान वाटलं तिच्याशी बोलून. ती मला म्हटली की मुंबईमधून तिनं कॉल केलेला होता. मी इतक्या लांब राहते आणि तर मुंबईमधून तिनं कॉल केलेला होता. मला खरंच कमेंटमध्ये जर व्हिडिओ शेवटपर्यंत कुणी बघत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कुठून हा व्हिडिओ ऐकताय. तर मुंबईमधून तिनं कॉल केलेला होता आणि मला बोलली की तुझे व्हिडिओ ऐकल्यानंतर ना मला खूप भारी वाटते आणि मी सगळे व्हिडिओ बऱ्याचदा परत ऐकलेले आहेत आणि बऱ्याच लोकांपर्यंत तुझे व्हिडिओ पोचायला लागलेले आहेत. आमच्या इथं बरेच लोकांना ओळखायला लागले. असं ज्यावेळेला ती म्हटली ना, मला खूप छान वाटलं.
की चांगल्या गोष्टींसाठी आपण जर 4 लोकांपर्यंत पोहोचत असू तर ही खूप छान गोष्ट आहे. आणि जर खरंच एखाद्या माणसाला जरी आपण एखाद्या वाईट विचारातून किंवा एखादं मळब असेल मनात किंवा टेन्शन असेल त्यातनं थोडंसं जरी आपण त्याला बाजूला काढत असू तर हे मी काढणार नाही आहे, हे करून घेणारा वेगळा आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की लीला करणारा वेगळा. तिला वाटलं की हिचे व्हिडिओ ऐकल्यानंतर मला खूप छान वाटते, पण हे मी नाही बोलत. हे बोलणारा वेगळा आहे, बोलवून घेणारा वेगळा आहे. आणि त्यांच्या थ्रू मी हे करायला लागलेलं आहे. आणि फक्त लीला त्यांची आहे आणि नाव माझं होतं आहे, हे असं आहे. तर मग ते चांगल्या गोष्टीत पण वाईट गोष्टीत पण असे अनुभव येतात. त्या ताईनं ज्यावेळेला मग म्हटली म्हणजे मी तिला अरे तुरेच बोलले खरं तर ती तेवढीच आहे. तर त्यामुळं वयानं सेम असल्यामुळे मी म्हणजे सेम म्हणजे थोडंफार फरक असेल, मी थोडी मोठी असेल वगैरे असं काहीतरी असेल, पण तेवढीच वाटल्यामुळे मी तिच्याशी अरे तुरेच बोलले. पण तुम्हाला मी हे सांगते ते मुद्दा वेगळा. मी तुम्हाला हे सांगते की तिनं काय म्हटली की तुझा आवाज ऐकल्यानंतर, तुझं बोलणं ऐकल्यानंतर म्हणजे थोडंसं जे टेन्शन असतं किंवा मनात काहीतरी मळब असतो किंवा काहीतरी मनात सेवा करताना सुद्धा एक वेळेला असं वाटतं काय माझी इच्छाच पूर्ण होत नाही आहे, तर काय माझं हेच होत नाही. आणि ज्यावेळेला असे व्हिडिओ पडतात त्यावेळेला परत आणि एक नवीन उमेद घेऊन उपासनेला सुरुवात होत्या. असं काहीतरी वाटलं त्या ताईला पण. तर असं ज्या वेळेला असतंय ना तर त्यावेळेला तुम्हाला वाटेल की ही छान हिचे व्हिडिओ छान आहेत. तर तो करवून घेणारा वेगळा आहे. लीला करणारा तो वेगळा आहे आणि नाव माझं आहे. मग ते चांगल्या पण ठिकाणी मग चांगल्या पण गोष्टीत आणि मग वाईट पण गोष्टीत की असं मगाशी सांगितल्याप्रमाणे असं होतं आहे. आणि असेच जर अनुभव तुम्हाला आला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि खरंच एखाद्या गरजूला शेअर करा आणि आईच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.